मुंबई महानगरपालिकेत महापौर पदावरून घमासान सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्याशी देखील मुख्यमंत्री फडणवीस चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती होती। तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात चक्क महापौर पदावर भारतीय जनता पक्षाने दावा केलाय। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने वर्चस्व राखलं असलं तरी आता अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात भाजपचा महापौर असावा अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे ही मागणी मान्य न झाल्यास भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकांवर बसेल असा इशाराही त्यांनी दिलाय। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडून निकाल लागले, पण या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व ठळकपणे दिसलं। शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक विजयी झाले आहेत। मात्र आता ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपचा महापौर असावा अशी आग्रही मागणी भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे। आता त्यांच्या याच मागणीमुळे भाजप सेनेत तेढ वाढण्याची शक्यता आहे। मनसे आणि ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याचंही नरेंद्र पवार यांनी आवर्जून सांगितलं। मी अशी कुठल्या प्रकारची जमावजमी केल्याचे लक्षात येत नाही आहे। आज भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला एक चांगला मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने दिलेला आहे। भाजप शिवसेना युतीवरती एक चांगल्या प्रकारचा विश्वास हा जनतेने दिलेला आहे आणि आम्हाला महापौर बसवण्याकरता सफिशियंट आमचं संख्याबळ आहे, तेव्हा आम्हाला जमावजमा करायची काहीच गरज नाही। आमची मागणी आहे ना स्टेटमेंटला, भाजपचा महापौर बसणार नाही। भाजपचा महापौर पहिलं 2.5 वर्ष मिळावा पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। शेवटी नेतृत्व ठरवेल।